नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी। आपण आजच्या या भागामध्ये पाश्चात्य विचारवंत प्लेटो याच्या संदर्भात विचार करणार आहोत। आता प्लेटो हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर एक गंभीर विचारवंत माणूस, ज्याचे विचार हजारो वर्षांनंतरही जगाला दिशा देणारे आहेत, हे आपल्या लक्षात येतं। आता प्लेटो हा प्राचीन ग्रीक नगर राज्यातला एक महान तत्वज्ञ, शिक्षक आणि लेखक होता। तो केवळ विचारवंत होता का? केवळ विचारवंत नाही, तर आधुनिक राजकीय विचारसरणीचा पाया घालणारा एक विचार पुरुष म्हणून तो ओळखला जातो। मित्रांनो, प्लेटोचं जीवन असेल, त्याने सांगितलेली न्यायविषयक संकल्पना आहे, प्लेटोचे शिक्षणविषयक विचार आहे, त्याने मांडलेलं तत्वज्ञान असेल, आदर्श राज्यासंबंधीचे विचार असतील, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या विचारांचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला प्लेटोचा जन्म आणि पार्श्वभूमी याचा विचार आपण आजच्या या व्हिडिओमधून करणार। मित्रांनो, प्लेटोचा जन्म इसवी सनापूर्वी झालाय बरं का, आणि तो 427 मध्ये। देश होता ग्रीस, म्हणजे ग्रीक देशामध्ये अथेन्स हे एक प्रसिद्ध जे शहर आहे, या प्रसिद्ध शहरामध्ये त्याचा जन्म झालाय। मित्रांनो, साहजिकच प्लेटो हे त्यांचं मूळ नाव होतं की टोपण नाव होतं असा प्रश्न आपल्या मनात येतो। तर हे त्यांचं मूळ नाव जर आपण बघितलं तर त्यांचं मूळ नाव आहे एरिस्टोक्लेस, आणि त्यांना हे जे नाव प्लेटो पडले ना, कारण आपण प्लेटो नावानेच ओळखतो, एरिस्टोक्लेस आपल्याला अजिबातच लक्षात नाहीये, तर प्लेटो हे त्यांचं नाव त्यांच्या कुस्तीच्या सरावामुळे मिळालेलं होतं। कारण प्लेटो या शब्दाचा जर आपण ग्रीक मधला अर्थ बघितला, कारण हा ग्रीक शब्द आहे प्लेटो, तर ग्रीक शब्दाचा जर अर्थ बघितला तर रुंद खांद्यांचा, आणि त्या रुंद खांद्यांमुळेच प्लेटोला, म्हणजे रुंद खांद्यांचे असलेले प्लेटो होते, कुस्तीचा सराव होता, खांदे रुंद असल्यामुळे ते प्लेटो या नावाने ओळखले गेले। मित्रांनो, प्लेटो हे त्यांना मिळालेलं टोपण नाव कशामुळे? मग रुंद खांद्यांमुळे। त्यांचं मूळ नाव आहे एरिस्टोक्लेस, अशी ही एक प्रसिद्ध व्यक्ती। आता यांचा जन्म जर आपण बघितला तर उच्चवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे। मित्रांनो, प्लेटोच्या वडिलांच्या नावाचा जर आपण विचार केला, कारण आपल्या मनात प्रश्न आला असेल की त्यांचे वडील कोण होते, तर एरिस्टॉन, आणि आई मात्र होती पेरिक्टोन। आता त्यांचं हे जे घराणं आहे हे अथेन्स मधलं एक प्रतिष्ठित आणि राजकीय दृष्ट्या एक प्रभावशाली असं घराणं होतं। लहानपणापासूनच या वातावरणामध्ये राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असलेल्या कुटुंबामध्ये किंवा प्रतिष्ठित घराण्यात जन्मल्यामुळे उत्तम शिक्षण त्यांना कुटुंबातच मिळालं। एवढंच नाही तर चांगले संस्कार त्या वातावरणात झालेले, आणि राजकारणाचं जे वातावरण आहे ना, हे कुटुंबातूनच लाभलेलं आहे। आता प्लेटोचं नाव उच्चारल्याबरोबर आपल्याला सॉक्रेटिसचं आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण सॉक्रेटिसच्या विचाराचा प्रभाव प्लेटोंवर पडलेला होता। मग आता प्लेटोंची सॉक्रेटिसची जर आपण विचार केला तर मित्रांनो, प्लेटोचं शिक्षण हे ग्रीकच्या परंपरेनुसार कला, संगीत, गणित, व्याकरण, खेळ यामध्येच झालेलं होतं। पण त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने जे बदललं ना, ते केवळ सॉक्रेटिसच्या भेटीमुळे, कारण सॉक्रेटिस एक ग्रेट महान तत्वज्ञ, आणि यांची भेट झालेली आहे। सॉक्रेटिसच्या विचारांचा प्रभाव आहे, त्यांचे प्रश्न विचारण्याच्या शैलीचा प्लेटोवर खूप मोठा प्रभाव पडलेला होता। आता सॉक्रेटिसने शंका घेणे, विचार करणे, सत्य शोधणे ही जीवन पद्धती त्यांना शिकवली, आणि त्यांचे गुरु शिष्य परंपरा जर सुरू केलेली होती, ज्यात प्लेटो हा त्यांचा महत्वाचा शिष्य होता। सॉक्रेटिसचे विचार, त्यांची नैतिकता, लोकांशी संवाद करण्याची जी पद्धत होती ना, ही प्लेटोने स्वतः आत्मसात केलेली होती। पण सॉक्रेटिसचा मृत्यू जो झाला त्यानंतर मात्र प्लेटोच्या विचारात परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, इसवी सन पूर्व 399चं तो वर्ष आहे। सॉक्रेटिसला युवकांचा बिघाड करतोय, देवतेच्या विरोधात विचार पसरवतोय, असे आरोप सॉक्रेटिसवर लावण्यात आलेले होते, आणि अथेन्सच्या न्यायालयात त्यांना दोषी सुद्धा ठरवण्यात आला। आता दोषी ठरवलं आणि विषप्राशन करण्यासाठीची शिक्षा त्यांना देण्यात आलेली होती। मग विषप्राशनाची शिक्षा सॉक्रेटिसला झाली, आणि सॉक्रेटिसचा मृत्यू जो झाला ना, तो प्लेटोला मात्र अतिशय धक्का देणारा ठरलेला होता। प्लेटोला वाटू लागलं होतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये जर अशिक्षित लोक असतील आणि त्यांनी जर चुकीचे निर्णय घेतले तर ते योग्य ठरत नाही, म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये अशिक्षित लोक चुकीचे निर्णय घेत आहेत, त्यांची लोकशाहीवर टीका केली आणि आपले विचार अधिक खोल आणि गंभीर त्यांनी केलेले।
मग त्यांच्या मनात सारखा प्रश्न येऊ लागला की लोकशाहीमध्ये समाजात न्याय हवा आहे आणि जर न्याय आपल्याला हवा असेल तर शासक हा ज्ञानी असला पाहिजे. अशिक्षित लोकांच्या हातात लोकशाहीची सत्ता असल्यामुळे सॉक्रेटिसला विष प्राशन करणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून समाजात न्याय हवा असेल तर शासक कसा पाहिजे, ज्ञानी पाहिजे आणि म्हणून ज्ञानी लोकांच्या हाती सत्ता असली पाहिजे अशा प्रकारचा विचार प्लेटोच्या मनावर परिणाम करून गेलेला होता. आणि सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटो हा काही वर्ष ग्रीक सोडून बाहेर देश भ्रमण करत होते, कारण अतिशय ते परेशान झालेले होते, त्यांना तिथे मन लागत नव्हतं. त्यांनी विचार केला की सॉक्रेटिसचा मृत्यू जो झाला आता हा माझ्याच्याने बघवत नाही, गाव सोडलेलं आहे, देश सोडलेला आहे आणि ते इजिप्त आहे, सिसिली आहे, इटली आहे यासारख्या देशांमध्ये गेले. आता इजिप्तमध्ये त्यांनी काय केलं की धर्म असेल, गणित आहे, ज्योतिष्य याचा अभ्यास केला. इटालीमध्ये पायथागोरसच्या शिष्यांपासून गणित आणि तर्कशास्त्र याचं शिक्षण घेतलं आणि या विदेश भ्रमणामुळे प्लेटोच्या विचारामध्ये जी व्यापकता पाहिजे ना ती व्यापकता येण्यास मदत झाली. मग विविध संस्कृती, धर्म, शासन पद्धती यांचा अनुभव घेतल्यामुळे त्यांना समाज रचना आणि न्याय संकल्पना याचा विचार करण्यासाठी एक नवीन दृष्टी जी पाहिजे होती ती दृष्टी या ठिकाणी मिळालेली आहे. इसवी सन पूर्व 387 मध्ये प्लेटो अथेन्समध्ये परत आले आणि त्यांनी एक शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केली, दी अकॅडमी नावाची. ही जगातली पहिली औपचारिक विद्यापीठ सदृश्य असलेली ही संस्था मानली जाते बरं का. येथे गणित आहे, तत्वज्ञान आहे, विज्ञान, तर्कशास्त्र, राजकारण यांचं शिक्षण दिलं जात होतं आणि प्लेटोच्या या अकॅडमीमध्ये अनेक बुद्धिमान विद्यार्थी आले आणि त्यातला सर्वात प्रिय विद्यार्थी किंवा सर्वात प्रसिद्ध असलेला विद्यार्थी म्हणजे राज्यशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे, तो आहे एरिस्टॉटल, जो पुढे स्वतःही महान तत्वज्ञ झाला आणि एवढंच नाही तर अलेक्झांडर द ग्रेट यांचा तो शिक्षक ठरला. मित्रांनो, प्लेटोने अनेक ग्रंथ लिहिले पण त्यांची बहुतेक सर्व पुस्तकांचा जर आपण विचार केला किंवा ते चाळलीत ना तर आपल्याला ती डायलॉग स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, कारण संवाद साधण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे जिथे तो सॉक्रेटिसला मुख्य पात्र म्हणून वापरतोय. मित्रांनो, प्लेटोच्या दी रिपब्लिक या ग्रंथाचा जर विचार केला तर त्यामध्ये प्लेटोने मांडलेले न्यायविषयक विचार आहेत, आदर्श राज्यासंबंधी किंवा एक तत्वज्ञानी राजा कसा असला पाहिजे या संदर्भातले विचार त्यांच्या दी रिपब्लिक या ग्रंथात सापडतात. मित्रांनो, प्लेटोच्या दी लॉज या ग्रंथामध्ये कायदे आणि शासन संस्था याविषयी विचार मांडलेले आहेत. नंतर सॉक्रेटिसच्या जीवनावर आधारित त्यांनी फिडिओ क्रिटो अपॉलॉजी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रेमाच्या संकल्पनेवर सिम्पोजियम लिहिलेलं आहे आणि सगळ्यात त्यांचा प्रसिद्ध असलेला ग्रंथ म्हणजे कोणता आहे, दी रिपब्लिक, ज्यामध्ये त्यांनी आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे, तत्वज्ञ राजा शासन कसा करतो, समाजाची 3 वर्गात विभागणी, मग समाज हा 3 वर्गात कसा विभागायचा, त्याच्या अंगी असलेल्या गुणांच्या आधारावर मग शासक कोण असणार, नंतर रक्षक कोण असणार, उत्पादनाचं काम करणार कोण आणि प्रत्येकाने आपापलं काम कसं निष्ठेने केलं पाहिजे या आधारावर त्यांनी मांडलेली न्यायविषयक विचारसरणी किंवा शिक्षणाच्या संदर्भातले त्यांचे विचार याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या भागात करणार. मित्रांनो, या भागामध्ये आपण प्लेटोच्या जीवनाच्या संदर्भातल्या केवळ महत्वपूर्ण बाबी, आई वडील असतील, कुटुंब असतील, विचारावर पडलेला प्रभाव सॉक्रेटिसचा आहे याचा विचार आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा विचार आपण इथे केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू आणि पुढच्या भागामध्ये प्लेटोच्या विचारावर खऱ्या अर्थाने कोणाकोणाचा प्रभाव पडलेला आहे त्याचा सविस्तर विचार आपण पुढच्या भागात करूया. ओके, थँक्यू.